हॅलो सगळ्यांना नमस्कार. आत्मवंदन, प्रणाम. थँक्यू सगळ्यांनी जॉईन केल्याबद्दल. सगळ्यांचे आभार आहेत, धन्यवाद. आज मी एक स्पेशल अनाउन्समेंट करते की माझं एक टॅरो कार्ड रिडिंगचं जे आहे ते टॅरो कार्ड रिडिंग म्हणजे काय थोडंसं युट्यूबवर बघा. जसं आपण पत्रिका कुंडली बघून आपण ग्रहताऱ्यांची सिच्युएशन सांगतो की ह्या ग्रहाचा त्रास आहे वगैरे, हे सगळ्याचे जसं कुंडली बघून ज्योतिषशास्त्र जसं आहे तसं संख्याशास्त्र पण आहे, वास्तुशास्त्र पण आहे. काही गोष्टी काळाच्या आड सगळ्या आपल्या ज्या लपल्या गेल्या होत्या त्या पुन्हा पुन्हा आता वर येतात. कोविड पासून तर लोकांनी जास्तच जसं मी सांगितलं अध्यात्म म्हणा किंवा देवधर्म पुन्हा जास्त प्रमाणात सुरू झाले. लोकांना त्या हे जे संसारिक जे सगळं आहे त्याच्यातून थोडंसं लोकांना आता समजलंय की सगळं म्हणजे पैसा म्हणजे सगळं नाहीये. त्याच्यातून जे सुख म्हणतो ना आपण शोधतो ना ते सगळं पैशातून मिळू शकत नाही. जी मनाची शांती आणि काही जे आतला जो आनंद आहे ना त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात, ज्या आपण ध्यानात आल्यानंतर आपल्याला कळतं की ते वेगळंच एक प्रकारचं. जेव्हा आपण आत जातो तेव्हा डोळे बंद करून आणि दिवसातून थोडा वेळ का होईना आपण जेव्हा शांत बसतो ना तेव्हा ते एक प्रकारचं वेगळं सॅटिस्फॅक्शन, समाधान, एक प्रकारची एक वेगळी शांती आपल्याला मिळते. म्हणून आपण शांत बसतो 5-10 मिनिटं का होईना, थोडा वेळ का काढून. त्याच्या आधी मी एक महत्वाचं सांगते. आज 18 जुलै आहे. इथून पुढे 40 दिवस, साधारण महिना दीड महिना, म्हणजे मला वाटतं 18 ऑगस्ट, 21-22 ऑगस्ट पर्यंत अजिबात ध्यान चुकवू नका. काही एनर्जीज अशा आहेत की ज्या पुढच्या 1 महिन्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर ह्याच्यावर असतील, पृथ्वीवर असतील. आणि त्यामुळे काय असेल की सगळ्यांना मी विनंती करते की सगळ्यांनी ना एक रोज म्हणजे न चुकता संकल्प घ्या की मी पुढचे 40 दिवस म्हणा किंवा अजिबात ध्यान चुकवणार नाही. आणि त्याप्रमाणे ध्यान सुरू ठेवा. कारण हा पुढचा येणारा जो 1-दीड महिना आहे तो खूप प्लॅनेटरी कॉस्मिक चेंजेस पण बरेच होत आहेत. जसं तुम्ही बघा वाटलं तर की ग्रहांची वगैरे म्हणतो ना की त्यांची ग्रहांची संरचना वगैरे याप्रमाणे बदल आहेत सांगितलेले. आणि त्यानुसार आपल्या मनावर त्याची परिणाम होतील. म्हणजे हे जे अमावस्या पौर्णिमा हे दिवस तर आहेतच. तर त्यामुळे पुढचा 1-दीड महिना एक दिवसही ध्यान चुकवायचं नाही. ध्यान करायचंच आणि रेकी सुद्धा करायची. या पद्धतीने आपल्या स्वतःच्या नर्वस सिस्टमवर, स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या. तर हे मी जवळजवळ बऱ्याच जणांकडून ऐकलंय आणि त्यामुळं मला असं वाटलं की ग्रुपमध्ये पण एकदा सांगावं. आणि दीपाली ताईंनी लिहिले की माझ्याकडे टॅरो डेक आहे. ओके. मी तुम्हाला पर्सनली पण कॉन्टॅक्ट करेन दीपाली ताई. तर हे हम्म, 13 जुलै म्हणजे आता ऍक्च्युली बुध आणि शनी हे दोन्ही पण ग्रह रेट्रोगेट झालेत. रेट्रोगेट म्हणजे वक्री झालेत. वक्री म्हणजे त्या ग्रहांची जी नॉर्मल गती असते ना, जी ज्या गतीने ते प्रवास करत असतात ती स्लो होते. आता स्लो झालं म्हणल्यावर काय होतं, माणूस जेव्हा स्लो झालाय तेव्हा काय होतं, माणसाची शक्ती कमी झाल्यासारखी होते ना. समजा आपण जर स्लो झालो तर आपली जी सामर्थ्य आहे, आपलं जे कॅपॅसिटी ती कमी होते. त्याप्रमाणे जेव्हा ग्रह स्लो होतात तेव्हा त्याला वक्री म्हणतात. वक्री आणि मार्गी. मार्गी म्हणजे ते नॉर्मल त्यांच्या स्पीडनी पळत आहेत. आणि वक्री होणं म्हणजे त्यांच्या स्पीडमध्ये थोडंसं हळू होतात ते. आणि हळू झाले म्हणजे त्यांचा जो प्रभाव असतो तो कमी होतो. उदाहरणार्थ आत्ताच्या काळामध्ये म्हणजे मी हे खरं सांगते माझ्या अनुभवावरून. मी एका ज्योतिषीला फॉलो करायचे. ती इंग्लिश होती, अमेरिकन होती, सुझॅन मिलर म्हणून. आणि माझी ती म्हणजे खरोखर ती ज्या पद्धतीने सांगायची ना, पूर्ण तिचं जे नॉलेज होतं ते खूपच मला, मी त्याच्याशी कनेक्ट व्हायचे लवकर. आणि तिचं एक ऍप पण होतं. त्या ऍपवरती रोजचं पण सांगायची की आज काय होईल किंवा महिनाभराचं. आणि ती नेहमी सांगायची की बुध जेव्हा वक्री असतो, कम्युनिकेशन मध्ये प्रॉब्लेम, आपण जे बोलू त्या बोलण्याचा लोक वेगळाच अर्थ काढतात, वेगळंच गोंधळ, म्हणजे बोलण्यातून गोंधळ तयार होतो. कारण बुध हा ग्रह कम्युनिकेशनचा आहे, 5 नंबर. त्यामुळं हे गडबड होऊ शकते ह्या काळामध्ये. दुसरी एक पॉसिबिलिटी सांगते. इलेक्ट्रॉनिक वस्तू घेताना गडबड होते. इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होतात. स्लोनेस, कामामध्ये खूप अडथळे, म्हणजे जे डिजिटल मीडियाचं काम करत, मीडियामध्ये काम करतात, कॉम्प्युटरवर काम करतात, सगळा गोंधळ तिथं. म्हणजे ईमेलचं कम्युनिकेशन चुकीचं जाणं, पुन्हा पुन्हा गोष्टी खरेदी कराव्या लागणं, परत म्हणजे अमेझॉनवरनं मागवल्या परत पाठवलं, चुकीच्या वस्तू येणं, रिपेअरी खूप होणं. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करू नका या शक्यतो या काळात. मी हे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते. काहीतरी विसरणं असं वगैरे गोष्टी घडतात. आता हे
हे खरंच त्या ग्रहाचा परिणाम असतो की आपलं सबकॉन्शियस असतं माहित नाही मला. तेवढी काही आयडिया नाहीये, पण मला ते अनुभव आलेले आहेत. तर जसं हे दोन ग्रह वक्री आहेत एवढं मला माहितीये फक्त आत्ताच्या काळामध्ये. पण जे रेकी आणि ध्यान करतात ना, खरं सांगू, कारण आपण आपल्या एनर्जीवर काम करतो, त्यांना कधीच ग्रहांचा त्रास होत नाही. हा माझा नाही, आमच्या ध्यानातल्या सगळ्यांचा अनुभव आहे. कारण आपण आपण आपल्या एनर्जीवर काम करतो असतो, ऊर्जेच्या लेवलला काम करतो. आणि जे माणसं ऊर्जेच्या लेवलला काम करतात ना, ग्रह तारे कुठलाही काही असू दे, कुणाचा त्रास होत नाही. त्या माणसाला म्हणतात ना की काहीतरी पूर्वजांचा पितृदोष, हे सगळ्यांपासून ही लोक लांब असतात. म्हणून म्हणून जी लोक एनर्जी हिलिंग करतात, प्राणिक असेल, प्राणिक हिलिंगचा प्रकार, किंवा अजून तुमची रेकी रेकी असेल, ध्यान असेल, किंवा तुम्ही म्हणजे मी काल जे परवा हे टॅपिंग वगैरे हे सगळं, म्हणजे आणि आपल्या चक्रांवर काम करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ना ह्या सगळ्या ग्रहांच्या, ह्या बाकी सगळ्यांच्या त्रासातनं बाहेर ठेवतात. आपण सगळेजण जे ध्यान आणि रेकी करणारी लोक आहेत ना, त्यांना कुठलीही वाईट शक्ती काहीही करू शकत नाही, ना कुठल्या ग्रहांचा काही त्याला दोष असतो. त्यामुळे हे सगळ्यात सगळ्यात बेस्ट काम म्हणजे एनर्जीवर काम करणं, आपल्या ऊर्जेवर काम करणं. त्यामुळे हे सुरू ठेवा. येणाऱ्या काळामध्ये जे हे सांगतात वक्री चालले, जे काय असेल ते, मला फक्त माझ्या ध्यानातून कळलं, माझ्या मास्टरकडून, म्हणून मी सगळ्यांना सांगितलं हे. दुसरं म्हणजे मी जे बोलत होते टॅरो रिडिंगचं, तर मी आपल्या ध्यानातल्या लोकांसाठी पहिले एक 2 ते 3 प्रश्न महत्वाचे त्यांच्या आयुष्यातले, ते मी फ्रीमध्ये सगळ्यांसाठी रिडिंग करणार आहे. तर ते मी आधीच ठरवलं होतं जेव्हा मी टॅरोला सुरुवात केली, की माझ्या ध्यानातल्या लोकांसाठी मी नक्कीच ह्याचे रिडिंग, पहिले 3 प्रश्न, मेजर प्रश्न असतील, ते तुम्ही मला विचारू शकता. त्याच्यामध्ये फक्त कसं आहे की अ, तुम्ही हो नाहीची उत्तरं विचारू शकता, अजून काही हेल्थ किंवा पैसा किंवा आपलं नातं ह्या संबंधात विचारू शकता. काय विचारू शकत नाही ते सांगते, की समजा मला कुठलं तरी माझ्यासाठी जॉब सिलेक्ट करायचं, तर मी विचारलं मला फॅशन इंडस्ट्री चांगली आहे का, किंवा मी आयटी मध्ये जाऊ शकते का, म्हणजे मी हे नाही विचारू शकत. कारण कसं असतं, माणसाला सगळं जमू शकतं. तर टॅरो ह्याच्यावर तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही काय निवडावं, हे नाही सांगू शकत. हा, माझ्याकडे जर चॉईस आहेत, मी आयटी निवडू का फॅशन इंडस्ट्री निवडू, मग मी जाऊन विचारलं की मी ह्या दोन्हीपैकी काय, तर त्या दोन्हीचे आन्सर मी सांगू शकते. पण मी काय निवडावं हे नाही सांगू शकत. कारण माणसाला इन्फिनिट पॉसिबिलिटी आहेत, भरपूर अमर्याद आहे. आपलं जर बघायला गेलं, आपल्याला आयुष्यात काय पाहिजे ते आपण करू शकतो, आपल्याला कुठेही लिमिट नाहीये. आणि मी सांगते, टॅरो विरोवर माझा काही विश्वास नव्हता. मी म्हणले काय, नुसतं ते असं घेऊन पत्ते काढून त्याच्यावरनं काय सांगतात वगैरे. पण महावतार बाबाजी, त्यांची कृपा, त्यांचा गायडन्स, त्यामुळे मी टॅरोमध्ये आले. त्यांचं युनिफाईड नावाचं जे पुस्तक मी तुम्हाला सांगते दरवेळेस, त्याच्यामध्ये शेवटच्या चॅप्टरमध्ये, 2-3 चॅप्टरमध्ये शेवटच्या, बाबाजींनी सांगितलंय की आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला, ज्याला आपण हायर सेल्फ म्हणतो, आतापर्यंत तुम्हाला कळालं असेल की हायर सेल्फ किंवा उच्च आत्मा म्हणजे आपलं सबकॉन्शियस माइंड आहे. त्या मनाशी आपण कम्युनिकेट, म्हणजे त्याच्याशी बोलायचं कसं, त्याच्यासाठी साधनं आहेत वेगवेगळी. त्याच्यामध्ये टॅरो एक साधन आहे. तर टॅरो हे अगदी अगदी डिवाइन, म्हणजे दिव्य शक्तीनी भरलेलं असं साधन आहे. कुठंही त्याच्यामध्ये धोका नाहीये, कुठेही त्याच्यामध्ये ब्लॅक एनर्जी नाहीये. हा, जी व्यक्ती टॅरो रिडिंग करते त्या व्यक्तीवर डिपेंड आहे की ती कुठल्या पद्धतीने करते. तर शक्यतो करून जे सगळे टॅरो रीडर आहेत, मला तर वाटतं ते सगळे अगदी ध्यानात, रेकीमध्ये असतात. कारण जी व्यक्ती रेकी करते, त्यांना टॅरो रिडिंग, म्हणजे जी व्यक्ती एनर्जीवर काम करते, ते टॅरोमध्ये टिकतात, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. तर त्यामुळे हे अतिशय दिव्य असं आणि आपल्या सबकॉन्शियसचं काम आहे. तर म्हणून जेव्हा मी बाबाजींचं हे पुस्तक वाचत होते, तेव्हा मी काही टॅरो रीडर्सला फॉलो करायचे. त्यांचं बघून बघून मला खूप त्याच्यातून मेसेजेस मिळायचे. आता पण आपल्या ग्रुपमध्ये बरेच जण मास्टर आहेत की जे करतात. मला सुनयनाचा पण एकदा मेसेज आला होता. अजून बरेच मास्टर आहेत की ज्यांनी टॅरो रिडिंग, चैताली, तिने मगाशीच मला सांगितलं, तर हे टॅरो रिडिंग बघतात, ऑनलाईन असेल किंवा कुणाकडून घेत असतील. तर बाबाजींचं जेव्हा वाचलं तेव्हा लक्षात आलं की टॅरो कसं मदत करतं. आता माझ्या आयुष्यासाठी, मला काही निर्णय घ्यायचा आहे, तर मी ध्यानाला बसते, माझ्या हायर सेल्फला तो प्रश्न टाकते, मला मिळतो.
पण जेव्हा माझ्याकडे काहीतरी साधन आहे, त्या साधन मधून टूल जेव्हा मी युज करते तेव्हा ते मला सोपं जातं. आणि म्हणून टॅरो रिडिंग वापरायचं. जसं आपण कुंडली. आता जर मी म्हटलं कुणाला जाऊन विचारलं मला जॉब मिळेल का बाबा, तर मी ते कुंडली बघून ज्या माणसाला जमती तो लगेच बघून सांगेल हा ग्रह इथं आहे, इथं आहे, मंगळ इथं आहे, हे ते. त्यावरून तो सांगतो की हे प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही ह्याचं ग्रहाचं हे करून घ्या, तुम्हाला जॉबचं काम होईल वगैरे. हे सगळं आपले ज्योतिषी सांगतात. आता प्रत्येक ज्योतिषाचं तुम्ही जा, चार ज्योतिषी चार प्रकारे तुम्हाला उत्तरं देतील. प्रत्येकाचं वेगवेगळं उत्तर येतं, कारण प्रत्येकाचा अभ्यास वेगवेगळा आहे. प्रत्येकाची कॉन्शियस चेतना वेगवेगळ्या लेवलला असते. कुणाचा किती अभ्यास आहे, कुणाचं किती ज्ञान आहे, त्यानुसार तो व्यक्ती सांगतो. त्यामुळे आपण कुणालाही चूक बरोबर ह्याच्यामध्ये पडत नाही. तसंच टॅरो रिडिंगचं पण आहे की जी व्यक्ती ज्या लेवलला असते ऊर्जेच्या, त्या लेवलनी टॅरो रिडिंग केलं जातं. टॅरो रिडिंग करायच्या आधी अ, अ, असंच बसलं जात नाही. एखादी आपण दैवी जशी पूजा करतो, क्रिया करतो, त्याप्रमाणे त्याला मान सन्मान दिला जातो. इतकं ते आदरयुक्त काम आहे खरं तर करायच्या वेळेस. त्याला रोजच्या रोज क्लिनिंग केलं जातं. मी जसं तुम्हाला सांगते ना की ऊर्जा आपली स्वच्छ करा, तर रॉक्स म्हणजे आपलं समुद्री नमक, सेंधा नमक किंवा काय म्हणतो खडे मीठ घ्या, त्याच्याने आंघोळ करू. नंतर आपण आपल्या हातात धरू ते आणि मग ध्यान करू आपण त्याच्या, म्हणजे आपली एनर्जी स्वच्छ होण्यासाठी. त्याप्रमाणे टॅरोचा डेक सुद्धा जो असतो तो सुद्धा तसाच क्लीन केला जातो. त्याच्यावर पण एनर्जी जमा होतात. ते पण एनर्जी घेतं दुसऱ्याची, आणि त्याप्रमाणे ते पण स्वच्छ करावं लागतं. म्हणजे इतकं ते सुद्धा ऊर्जेचंच काम आहे. आणि म्हणून हळूहळू हे कसं माझ्या आयुष्यात आलं मला माहित नाही, पण ते जसं म्हणतो ना, ते होत आहे त्याप्रमाणे जसं आपल्याला मार्गदर्शन मिळतं त्याप्रमाणे मी करत गेले. आणि म्हणून अ, माझी इच्छा आहे की माझ्या पण ध्यानाच्या कुटुंबियांना ह्याची मदत व्हावी. माझ्याकडून पण ती परमात्मा करून घेतोय, तर ती सेवा घडावी. तर ज्यांना कुणाला असे काही प्रश्न असतील आपल्या आयुष्यामध्ये, जॉब संबंधी, कुठलाही बिझनेस संबंधी, आपलं हेल्थ रिलेशन, नात्यांसंबंधी कुठलाही काही प्रश्न असेल, तुम्ही मला जरूर व्हॉइस मेसेज टाका की काय प्रश्न आहे. 3 प्रश्न आपण घेऊ शकतो. आणि तुम्ही मला व्हॉइस मेसेज टाका. मी जसं जसं वेळ होईल प्रत्येकाचा, त्यानुसार मी बघून तुम्हाला त्याचा रिप्लाय व्हॉइस मेसेजनीच करेल. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मेसेजनी देईन. त्यामुळे तुम्ही मला मेसेज टाकून ठेवा. मी येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये प्रत्येकाचे जे काही रिप्लाय असतील ते देऊन ठेवेल. तर ह्या पद्धतीने आपण करू, म्हणजे मी कॉल उचलेन नाही उचलेन, प्रत्येकाच्या वेळेनुसार करून ठेवा. मी त्या वेळेनुसार प्रत्येकाला जे काय असेल ते रिप्लाय करेन. दीपाली ताई, मी तुम्हाला नक्कीच मेसेज करेन. तुमच्याशी पण बोलेन मी टॅरो संबंधात. ठीक आहे. तर येणाऱ्या 1.5 महिन्यामध्ये अजिबात अजिबात ध्यान चुकवू नका. मंजू मावशी म्हणतीये की काय, तुला आलेले अनुभव तू कधी शेअर करत नाहीस. मी करते ना, मी सारखं सांगत असते अनुभव माझे. जसा परवाचा मी अनुभव सांगितला की हा जो माझा जर्नी होता त्याच्यातले अनुभव मी तसे वेळेनुसार रोज असे हळूहळू थोडे थोडे सांगत असते. जास्त कारण आपल्याला वेळ मिळत नाही तसा, म्हणून मी थोडं हे करते. कारण हे अनुभव असे आहेत की सगळ्यांनी सांगितले तर मग ते अजून जास्त इन्स्पायरिंग होतं. काहीतरी मला अनुभव आलेत, माझं आयुष्य बदलले म्हणूनच मी इथे आहे. जेव्हा आपल्याला अनुभव येतो तेव्हा आपल्याला वाटतं 4 लोकांपर्यंत ते पोहोचावं आणि ते सगळ्यांपर्यंत जावं, सगळ्यांच्या आयुष्यात तो प्रकाश यावा. त्यासाठी म्हणजे खरं तर मी सुरू केलं की मला जे अनुभव आले, मला जो फायदा झाला, त्याप्रमाणे सगळ्यांच्या आयुष्यात तो फरक पडावा म्हणून. तर आपण आजच्या आपल्या सत्राची सुरुवात करू. आपण सगळेजण डोळे मिटून, आपण जिथं कुठे बसलोय त्या जागेवर सगळ्यात आधी एक सकारात्मक पॉझिटिव्ह विचार मनामध्ये आणू. आणि तो पॉझिटिव्ह सकारात्मक विचार म्हणजे आजच्या दिवसासाठी, हे परमात्मा, मला जे श्वास दिले, माझं शरीर उत्तमरित्या काम करतंय आत्ता ह्या क्षणाला. आज दिवसभर मला अन्न, पाणी, हवा यांचा पुरवठा तू केलास. वेळच्या वेळी मला हे सगळं मिळालंय. आत्ता पण माझ्या श्वासांमधून
ही हवा आत जातीये, मला ऑक्सिजनचा पुरवठा तू करतोयस, त्यासाठी मी तुझे आभार व्यक्त करते. त्यासाठी मी तुझे आभार मानते. माझ्या आयुष्यात जो काही प्रकाश आहे, प्रकाश म्हणजेच मला मिळालेलं ज्ञान, ज्याच्यामुळं मनामधला जो अंधार आहे, हे जे डार्क विचार आहेत, हे नकारात्मक विचार आहेत, ते दूर होत आहेत. या दिलेल्या प्रकाशासाठी मी तुझे आभार मानते. एक मोठा श्वास घेऊ आपण. आपल्या नाकातून एक मोठा श्वास सावकाश अगदी हळूवार घ्यायचा आहे. कुठलीही घाई न करता आपल्या सोयीनी. दिवसभराची जी काही आपली नकारात्मकता असेल, जे काही आपण चुकीचं ऐकलंय, नको असलेलं ऐकलंय, पाहिलंय, बोललंय, हे सगळं तोंडातून जाणाऱ्या हवेद्वारे बाहेर सोडून द्या ब्रह्मांडामध्ये. जे आपल्याला सूट करत नाही, आपल्याला लाभत नाही, आपल्याला नकोय, अशी सगळी एनर्जी, ऊर्जा, बोलणं, ऐकणं, विचार सगळं बाहेर द्या सोडून. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवत मी इथं या क्षणाला आत्ता आहे. त्याचं काहीतरी कारण आहे. ज्या ब्रह्मांडामध्ये हवा परमात्म्याच्या इच्छेशिवाय सुरू राहू शकत नाही, एक श्वास सुद्धा त्याच्या इच्छेशिवाय जास्ती मिळत नाही, अशा ठिकाणी मी इथं आहे. याचं काहीतरी कारण आहे. माझ्या स्वतःवर, आतमध्ये असलेल्या गुरुवर माझा पूर्ण विश्वास आहे. माझा हायर सेल्फ, उच्च आत्मा म्हणजे माझं अवचेतन मन मला सतत योग्य मार्गदर्शन करत आहे. माझे सद्गुरू, इष्ट देवता माझ्या सोबत आहेत. हा विश्वास आपल्या मनात ठेवा. थोडंसं लॉजिक, अनालिसिस, प्रॅक्टिकल विचार थोडे बाजूला ठेवून फक्त आपल्या इंट्युशनवर, आपल्या अंतर्मनावर विश्वास ठेवा. कारण डोळ्यांना न दिसणाऱ्या ह्या जगामध्ये, या स्पिरिच्युअल वर्ल्डमध्ये खूप प्रकाश आहे. तो आपल्या अंतर्मनाला माहिती आहे. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवा. आणि फक्त आभाराच्या ऊर्जेमध्ये राहा. धन्यवाद. प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण आहे. तसंच आपण जे काही अनुभव घेत आहोत आपल्या आयुष्यामध्ये, ज्या काही गोष्टी सुरू आहेत, त्या सगळ्यांच्या मागे त्याची काहीतरी लीला आहे, किमया आहे. जी आपल्याला आत्ता नाही तर पुढे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच कळेल. एक एक दिवस आपल्याला स्ट्रॉंग, आध्यात्मिक बनवत आहे या परिस्थितीमुळं. त्यामुळं परमात्म्याचे आभार व्यक्त करू. माझ्याकडे असलेले ज्ञान, धनधान्य, संपत्ती, समृद्धी, माझ्या घरात असलेल्या सगळ्या आरामदायी वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, माझं घर, माझ्या घरातली माणसं,
अगदी बेसिक मूलभूत गरजा या सगळ्यांसाठी मी खूप खूप धन्यवाद मानते. धन्यवाद देते परमात्म्याला आणि पृथ्वी मातेला, या पंचतत्वांना, आपल्या श्वासांचं येणं जाणं बघत राहा. सोबतच आपल्या हृदयामध्ये ही ग्रॅटिट्यूड, धन्यवादाची ऊर्जा असू द्या. आपल्या हृदयावर जाऊन एक एक श्वास अनुभव करू. आणि आता ती इच्छा डोळ्यापुढे आणा, जी आपल्या आयुष्यात साकार होण्याची आपण वाट बघतोय. ब्रह्मांडामध्ये कुठल्या तरी एका विश्वामध्ये ती इच्छा पूर्ण झालीये. ती फक्त आत्ता, या क्षणाला, माझ्या आयुष्यात पृथ्वीवर आपोआप खेचली जाईल. यासाठी मी आत्ताच त्या इच्छेसाठी परमपित्याचे आभार मानते. आपल्या इष्टदेवता, ज्याच्यावर आपला विश्वास आहे, त्याचे आभार माना की माझी ती इच्छा पूर्ण झाली. त्यासाठी डोळ्यापुढे आणू जी काही आपली इच्छा आहे. त्या क्षणाला जो आनंद आपल्याला होत असेल, तो आनंद आत्ताच मला झालाय, याप्रमाणे त्या भावना मनात आणा. थँक्यू. आपलं हे आत्मकुटुंब आहे. ह्यांच्यासोबत बसून आज आपण ती इच्छा बघतोय डोळ्यापुढं. जसं काही आपण ह्या सगळ्यांसोबत तो आनंद साजरा करतोय. असंही डोळ्यापुढं आणा, मनात आणा की एक दिवस मी या ध्यान सत्रामध्ये माझी इच्छा पूर्ण झाल्याची बातमी माझ्या या कुटुंबाला देत आहे आणि सगळे मला अभिनंदन करत आहेत. इतकं विश्वासाने आपण आपलं स्वप्न पूर्ण होताना आत्ता बघत आहोत. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आपल्या सगळ्यांच्या आत्म्याचा आशीर्वाद, ब्लेसिंग्स आणि परमात्म्याचे ब्लेसिंग्स, आशीर्वाद, कृपा त्या स्वप्नाला आत्ता मिळत आहे. आता एक विचार आपण सामूहिक चेतनेमध्ये सोडू, कलेक्टिव्ह कॉन्शियसमध्ये. आत्ता ह्या क्षणाला कुटुंबामधल्या प्रत्येक सदस्यानी काहीतरी इच्छा मागितलीये, बघितलीये पूर्ण होताना. प्रत्येकाने म्हणायचंय, माझ्या या ध्यान कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याने आज जी इच्छा बघितलीये पूर्ण होताना, हे परमात्मा, ती खरोखर त्यांच्या वास्तवामध्ये प्रकट होऊ दे, जी त्यांच्या सर्वोच्च हिताची असेल. 3 वेळा तथास्तु म्हणायचे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. मी
माझ्या इच्छेला प्रेम आणि प्रकाश पाठवते. एक मोठा श्वास आपल्या नाकातून आणि नाकावाटे सोडा. ती सावकाश. धन्यवाद परमात्म्याचे, आपल्या ध्यान कुटुंबाचे. सगळं लक्ष ह्याच ऊर्जेमध्ये आपल्या श्वासांवर असंच ठेवा. बाहेरून येणारी थंड हवा, शरीरातून बाहेर जाणारी गरम हवा, नाकातून आत जाणारा श्वास कुठपर्यंत जातोय, छाती, पोट की घशातूनच पुन्हा बाहेर पडतोय, हे फक्त बघायचंय आपल्याला. कसलाही विचार न करता. विचार आला तरी थांबवायचं नाही, येऊ द्या आणि जाऊ द्या. जे होतंय आपल्या मनामध्ये ते फक्त बघायचंय. निरीक्षण करणारा एखादा व्यक्ती बघतो त्याप्रमाणे. अन ऑब्झर्वर. पुढचे काही क्षण ह्याच ऊर्जेमध्ये.
शेवटचा 1 मिनिट या ऊर्जेमध्ये असंच राहा. ह्याच आभाराच्या शांत आणि मॅजिकल एनर्जीमधून ध्यानाची ही ऊर्जा घेऊन आपण सगळेजण आपले दोन्ही हात अगदी सावकाश डोळ्यांवर घेऊन जाऊ. 5, 4, 3, 2, 1, 0. अगदी सावकाश